हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एसविरा क्रिएटर। आज आपण पाहणार आहोत मक्याच्या दाण्याचे काही वेगळे पदार्थ। त्यासाठी आपण सर्वात आधी इथे एका पॅन मध्ये गरम पाणी उकळत ठेवलेलं आहोत। त्यामध्ये आपण थोडा एक चमचाभर मीठ टाकायचे आणि मग हे सोलून ठेवलेले मक्याचे दाणे हे आपण 8 ते 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे। हे शिजवताना आपण ह्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे, एकदम थोडं, गरम पाण्यात मेल्ट होऊन जाईल। चमचमीत आणि झटपटीत हटके काही कॉर्न रेसिपीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मीठ, लाल तिखट, चाट मसाला, बटर, चिरलेला कांदा आणि टोमॅटो, पेरी पेरी पावडर, काळे मिरे पूड, शेव आणि वेफर्स, चिरलेला लिंबू, चीज आणि शिजवलेले कॉर्न मक्याचे दाणे। आपली पहिली रेसिपी आहे पेरी पेरी चीज कॉर्न। त्यासाठी आपण पहिल्यात आधी शिजवलेले कॉर्न्स घेणार आहोत। मीठ टाकताना थोडं कमीच टाका, कारण आपण शिजवताना घातलेला आहे। त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत पेरी पेरी मसाला, लिंबाचा रस आणि चीज। हे सर्व मिश्रण आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपले कॉर्न्स गरम असल्यामुळे चीज मेल्ट होऊन जाईल। हे बघा, आपली पहिली रेसिपी रेडी आहे। आपली दुसरी रेसिपी आहे चीज बटर सॅलड कॉर्न। त्यासाठी एका बाउल मध्ये आपण वाफवलेले कॉर्न घेऊयात। थोडंसं बटर, मीठ, लिंबाचा रस आणि चीज। हे दोन्ही रेसिपी लहान मुलांसाठी खूप चांगली आहे। तुम्ही ह्यामध्ये लाल तिखटही घालू शकता। मी हे लहान मुलांसाठी बनवतेय, त्यामुळे मी यात लाल तिखट नाही वापरलं। लाल तिखट आणि चाट मसाला, याच्यामध्ये मी थोडं चिमूटभर चाट मसाला घालतेय आणि ह्यातही थोडंसं चाट मसाला घालून घेतेय। आता आपली सगळ्यात शेवटची रेसिपी आहे कॉर्न चाट किंवा भेळ। शिजवलेले मक्याचे दाणे, मीठ चवीनुसार, चाट मसाला, लाल तिखट, चिरलेला कांदा आणि टोमॅटो, लिंबाचा रस आणि शेव आणि हे वेफर्स आहेत। आता आपण ह्यात शेव आणि वेफर्स, हे वेफर्स असे कुस्करून घालायचे आणि हे शेव। तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही ह्यात चीज किसून घालू शकता। आता ह्यात आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत। हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपलं कॉर्न भेळ रेडी आहे।